नमस्कार. आजचा विषय आहे सज्जन. ज्यांच्या संगतीत राहावं असं सुभाषितकारांनी सांगितलं आहे. ते सज्जन म्हणजे नक्की कोण, त्यांना ओळखायचं कसं, त्यांची लक्षणं कोणती, हे सुभाषितांमध्ये अगदी नेमकेपणाने सांगितलं आहे. हे पहिलं सुभाषित बघा. उदये सविता रक्तः रक्तश्च अस्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च महताम एकरूपता. उगवत असता सूर्य लाल मावळताना ही लाल असे. असो सुबत्ता वा संकट थोरांची वृत्ती एक असे. सुख असो किंवा दुःख, समृद्धी असो किंवा संकटकाळ, थोर लोकांचं धैर्य स्थैर्य ढळत नाही हे सांगण्यासाठी सुभाषितकारांनी सूर्याचं उदाहरण घेतलंय. सूर्य जसा उगवतानाही लाल असतो आणि मावळतानाही लालच असतो, त्याप्रमाणे सज्जन थोर माणसं कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. आणखी लक्षणं कुठली सज्जनांची? वदनं प्रसाद सदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः करणं परोपकरणं येषां केषां न ते वंद्याः. प्रसन्न मुद्रा हृदयी करुणा वाणी अमृतमयी. परोपकारच कर्म जयांचे वंदन त्यांच्या पायी. ज्यांचं वदन म्हणजे चेहरा सदैव प्रसन्न असतो, ज्यांचं हृदय सदय असतं म्हणजेच हृदयात इतरांबद्दल करुणा दया असते, आणि ज्यांचं कोणतंही काम परोपकारासाठीच असतं, असे सज्जन कोणाला वंदे नसतील बरं? किंवा अशा सज्जनांना कोण बरं वंदन करणार नाही, असा प्रश्न सुभाषितकार इथे विचारतोय, ज्याचं उत्तर अर्थातच आहे की अशी माणसं सर्वांनाच वंदनीय असतात. सुभाषितांचा अर्थ तर ग्राह्य आहेच, पण ती उच्चारून संस्कृत भाषेचं सौंदर्य, छंद, नादमाधुरी याचाही आस्वाद घ्यावा. उपरोक्त सुभाषितात वदन सदन सदय हृदय करण परोपकरण हा प्रास किती सुंदर आहे. आणि अर्थातच संस्कृत उच्चारणाने वाणी शुद्ध होते, जिभेला वळण लागतं, हे तर सर्वश्रुत आहेच. आणखीन एक सुभाषित. गर्वं नोद्वहते न निंदती परात नो भाषते निष्ठुरं प्रोक्तं केनचिदाप्रियं च सहते क्रोधं च नालंबते. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषांश्छादयते स्वयं न कुरुते ही एतत् सतां लक्षणं. ना गर्वाचा लेश कधी ना परनिंदा ना कठोर भाषण. इतरांचे कटुबोल साहतो ना ठरते क्रोधाचे कारण. ऐके नीरस काव्य जरी तरी मौनाला करतो तो धारण. सुजन दाविना दोष दुजांचे आपण करी निर्दोष आचरण. संत सज्जनाची आणखी काही लक्षणं म्हणजे तो कधीही गर्व बाळगत नाही, इतरांना कधी कठोर शब्द बोलत नाही. इतर जण जरी त्याला उद्देशून अप्रिय बोलले तरी तो ते सहन करतो, त्याचा त्याला राग येत नाही. दुसऱ्याचं निकृष्ट काव्य ऐकून देखील जो नापसंती न दर्शवता मौन धारण करतो म्हणजे गप्प राहतो, हे एक वेगळंच लक्षण सुभाषितकारांनी या सुभाषितात सांगितलं आहे. यावरून उत्कृष्ट काव्याला संस्कृत साहित्यात किती उच्च स्थान आहे हे दिसून येतं. तसंच सज्जन माणूस दुसऱ्याचे दोष दाखवत नाही आणि त्याचं स्वतःचं वागणं कधीही दोषयुक्त नसतं. आणखीन काय लक्षणं आहेत सज्जनाची? विवेकः सह संपत्त्या विनयो विद्यया सह प्रभुत्वं प्रश्रयोपेतं चिन्हमेतन् महात्मनां. संपत्तीसह विवेक आणि विनम्रता विद्ये संगती. अधिकारासह सौजन्य ही दर्शवती व्यक्तीची महती. संपत्ती समवेत विवेक, विद्ये समवेत विनम्रता आणि अधिकारासह सौजन्य ही महान व्यक्तींची महत्त्वाची लक्षणं. संपत्ती विवेक, विद्या नम्रता, अधिकार सौजन्य ह्या गोष्टी सहसा एकत्र नांदताना दिसत नाहीत, पण ज्यांच्या ठायी त्या जोडीने दिसतील ती व्यक्ती थोर आहे हे नक्की,
असं सुभाषितकार सांगतो. वरील सुभाषितात वर्णन केलेल्या व्यक्ती कुठल्या तरी मठात, मंदिरात, गुहेत किंवा हिमालयात असतात असं मुळीच नाही. आपल्या आसपासच वावरत असतात, दिसायला चार चौघांसारख्याच असतात. आपण अशा लक्षणांच्या शोधात राहिलो की त्या व्यक्ती आपल्याला नक्की सापडतात. एवढंच नाही तर यातली काही लक्षणं आपल्यातही असू शकतात, असतातच. जी लक्षणं आपल्यात नाहीत ती अंगीकारण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. अशा सुजन सज्जनांच्या संगतीत राहण्याचे फायदे कुठले ते बघूया पुढच्या भागात. आणि अशी सुभाषितं, त्यांचे अर्थ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.